कंदाच्या फाटीला हा पाईप बांधून घ्यायचा. हा एखादा एकदम घट्ट बांधायची, एकदम सैल सैल घट्ट जरा सैलच ठेवायचा. कलाम घेताना आहे ना पसरणारा घ्या. बहुतेक सगळी कलमं आहेत ना ती अशीच घेतली आहे मी. हे बघा ह्या कलाम पण. नमस्कार, कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आता हाय मी सड्यावर, आणि सड्यावर येण्याचं मुख्य कारण म्हणजे कलंबा लावली आहे. माझ्यासमोर आहेत पप्पा माझ्याबरोबर. तर ह्या व्हिडिओत आहे ना तुम्हाला कलंबा कशी लावतात ना तर ती दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे आहे ना काल बेकार पाऊस पडलो सकाळपासून रात्रीपर्यंत. तर आज म्हटलं कलंबा आहेत ना ती लावून टाकूया. जी आणलेली होती ती बघा, इकडे पप्पा आहेत. आणि आता मिरग चालू झालेलो आहे, तर मिरग दाखवते तुम्हाला. हे बघा खरो हे का म्हणतात मिरग. आणि या साईडला ही कलंबा आहेत जी आपल्याला लावायची आहेत. ही बघा, ही इकडे कोची कलंबा आहेत. हे बघा, आणि हे बघा हे ना बाटे आहेत. बाटे जे आपल्या कलमांच्या मुदात टाकायचे आहेत. ते का टाकायचे आहेत ना ते तुम्हाला नंतर सांगते मी. ही बघा, ही जी कलंबा आहेत ही हापूस नाही आहेत, पायरी आणि केशर आहेत ह्याच्यात. तर तुम्हाला दाखवते. आणि कलंबा कशी घ्यायची ना निवडून, म्हणजे आपण ज्यावेळी नर्सरीत जाऊ त्यावेळी कशी कलंबा घ्यायची ती पण दाखवतो आहे. तर व्हिडिओ एकदम खतरनाक असणार आहे. तर ह्या व्हिडिओक नक्की लाईक करून टाका. तुम्हाला सगळ्यांका आहे ना कळकळीची विनंती आहे, म्हणजे जेवढे व्हिडिओ बघतात आहेत त्यासनी, तर सगळ्यांनी आहे ना वृक्षतोड आहे ना ही थांबवली पाहिजे. कारण आपला आहे ना जंगल आहे ना नष्ट होत चाललेलं आहे. कोकण आहे ना थोडा करून पोखरत आहेत. म्हणजे ही वृक्षतोडीमुळे आहेत ना कैक म्हणजे विपरीत परिणाम आहेत ना घडत जातात आहेत. तर वृक्षतोड आहे ना थांबवली पाहिजे. जर ती आपल्याला थांबवूक जमत जरी नसत ना तर आपली जी जागा वगैरे असतात खय म्हणजे उन्हाळ पडलेली किंवा त्या जागेत कायच नाही तर तिकडे वृक्ष लागवड तरी करा किमान. तर आता जास्त उशीर न लावताय ना आपण सुरुवात करूया. तर पहिले आहे ना आपल्या हे बघा असे आहेत ना खड्डे पाडून घ्यायचे आहेत. हे बघा ह्यो जो दिसत आहे ना असे खड्डे पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला दाखवतोय ह्या ह्याच्यात आहे ना, हे बघा, हा बघा ही जी उंची आहे ना ह्याच्यापेक्षा जास्त खड्डो पाडून घ्यायचो आहे. तो बघितला, तो जो तुम्हाला खड्डो दाखवला आहे ना तो ह्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि मेन म्हणजे आता झाला आहे बघा काय, या गोष्टीची माझ जरा पण अपेक्षा नव्हती ती गोष्ट होऊक जात आहे. पाऊस आलेलो आहे, आता काय करायचा, छत्रीकडे ठेवली. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलंबा कशी घ्यायची. म्हणजे कलंबा आहेत ना जी आपण घेत आहोत ती कशी घ्यायची तर तुम्हाला पहिली दाखवतोय. ही बघा, ही जी कलंबा आहेत ना मी तुम्हाला म्हणून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ही व्हिडिओ आहे ना इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला आज नाही उद्या परवा पण भविष्यात आहे ना ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. हे बघा कलंबा खरेदी करताना आहे ना हे फाटे बघा मी कसे घेतले आहे. हे बघा ही कलंबा आहेत ना पसरणारी आहेत. मोठी झाल्यावर आहे ना अशी चारी बाजूने ना इकडे 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 अशी पसरणारी आहेत. म्हणजे अशी उंचच्या उंच जाणारी नाही आहेत. ही बघा सगळीच्या सगळी कलंबा आहे ना मी अशी घेतली आहे. आणि ही मी निवडून घेतलेली आहेत. एखाद वेळेस तुम्हाला तिकडे ज्यावेळी तुम्ही नर्सरीत वगैरे जाशाल ना त्यावेळी निवडूक देणार नाहीत, पण जास्त करून अशी आहे ना निवडूनच घ्या. ही बघा ह्या कलंबाची कलम आहे ना ह्या मस्तच भेटला आहे. ह्या बघा ह्याचो मुदो बघा, मुदो कसलो जाड आहे तो. आणि ह्या पसरणारा कलम आहे. तर कलम घेताना आहे ना पसरणारा घ्या. बहुतेक सगळी कलंबा आहेत ना ती अशीच घेतली आहे मी. हे बघा ह्या कलम पण बघा. आणि ह्याचा जो उपयोग आहे ना तो कलम लावताना सांगते मी काय आहे तो. आणि हे बघा हे पाईप आहेत, ह्या पाईपांचा पण उपयोग सांगतोय. तर अजून पण तुम्हाला कलंबा आहेत ना ती दाखवतोय. ही बघा बहुतेक सगळी कलंबा आहेत ना ही अशीच आहेत. आणि तिकडे पण आहेत ना ती पण दाखवतोय. म्हणजे इकडे जी ठेवलेली आहेत हे बघा डबल फाटी घेतलेलीच आहे मी. असं स्ट्रेट या कलम घेतलेलाच नाही. बघा हे का पण डबल फाटी आहे. हे का पण हे बघा डबल आहेत. हे बघा हे का पण डबल आहेत. तर अशी कलंबा घ्या कधी पण घेताना. मी व्हिडिओ करेपर्यंत आहे ना पप्पांनी तिकडे या कलम लावून पण घेतल्यानी. तर आता ह्या जा आहे ना आता कलम लावतात आहेत. ह्या बघा बाटा आणतो. हां पप्पा आता बाटा आणतात आहे. जो छोट्या ह्याच्यात ठेवलेलो आहे ना तर तो आणतात आहे. आणि काय बाटली लागत की पाईप नाही, इकडे आहे ही बघा ही बाटली एक आहे आणि हो एक पाईप आहे. तर खड्डो आहे ना ऑलरेडी काढलेलो आहे इकडे. हो बघा यो पप्पाने आता एक बाटो आणल्यानी त्याच्यासाठी. हो बघा सोपी पद्धत आहे एकदम, म्हणजे एकदम काय हार्ड नाही. फक्त हे गोष्टी करा जे मी म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा मी काय काय त्याच्यात केले आहे. तर हे गोष्टी ते तसे करा.
हे बघा पहिली आधी थोडी आहे ना माती टाकून घेतलेली आहे. हे बघा थोडी आहे ना माती टाकून घेतलेली आहे त्याच्यात. बस 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 पप्पा बस. आणि ही बघा ही लेवल करून घेतील आता. ही बघा खड्ड्याची लेवल करून घेतल्याने या साईजनुसार आहे ना एवढी बसवतील. बघा जी जास्त वाटत आहे ना ती म्हणजे काढून टाकतात आहे ती बघा. जास्त वाटत आहे ना ती काढून टाकल्याने. हे बघा पप्पांचा ब्लेड बघा कसा बांधून ठेवल्याने आहे. हा बघा हे ब्लेडने हे बाट्याची पिशवी असे कापायचे असतात. हे आता हे बाटो का टाकतो आहे आपण? बाटो म्हणजे काय, कलम जरी मेला तर तो बाटा त्याच्यावर तरी सागू शकतो कंदाना. काय बाटा काय? कलम मेला ना, कलम जर मेला हा तर बाटा व्यवस्थित होऊ शकतो त्याच्यात. हा म्हणजे तो परत आपण जॉईंट आपण कलम बांधू शकतो. मग त्या ह्याच्यातच कलम बांधू शकतो की? बांधू शकतो आपण त्याच्यात. हा त्याच्यासाठी बघा हे उपयोग आहे. म्हणून ह्यो कलमाचा बाटो आहे ना एक 10 ते 20 रुपये आहे ह्यो. आम्ही ह्यो 10-10 रुपयानं आणला आहे खरा सांगतोय तर असो बाटो आहे ना नक्की घ्या तुम्ही कलम लावताना. घराजवळ जरी लावत असलाव ना तरी पण तसाच करा सेम. हे बघा आता हे पप्पा ही पिशवी आहे ना, हा ही कलमाची हा ही पुरी दुसरीकडनं फोडायची, कापायची त्याला. हा म्हणजे एका साईडने नाही कापायची नाही, एका वेळेस गट्टा जो कलमाचा फुटला जातो. हा म्हणजे हे बघा कलम दगावण्याची शक्यता असते. हा म्हणजे ही बघा जर तुम्ही एकाच बाजूने ह्या केला ना तर कलम हे बघा ह्यो जो भाग आहे ना तो खाली एखाद वेळेस पडू शकता एका बाजून वगैरे, म्हणजे ह्यो फुटू शकता. म्हणून दोन्ही बाजून ही करायची. ही बघा पप्पांनी कसा काढल्याने बघा. हे चौकाश काढायचं. हा तर आता हे असं घालताना हा खालच्या चौकाश सावध रीतीने घालायचं. म्हणजे खाली हात लावायचो. हो, खाली एक हात ठेवायचा त्याला. खाली हात ठेवायचो. हो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? पाईप आता त्याच्यात मुद्दा बाट्या टाकायच्या. ही बाट्या आहे ना कलमाचा, हा हो टाकायचा. हे बघा ह्यो बाटो आहे तो टाकायचो आपल्याला. हो असा त्याच्यावर टाकायचे. त्याच्यावर बाटली ठेवायची किंवा पाईप ठेवायचा त्याच्यावरती. हा मग आता पाईप ठेवणार आहे की बाटली ठेवणार आहे? आता पाईप पण ठेवणार आणि बाटली, कलमाच्या मुद्द्यात पाईप ठेवणार. हा आणि बाट्याच्या पुढ्यात बाटली टाकणार. बाट्याच्या पुढ्यात बाटली आणि कलबाच्या पुढ्यात पाईप ठेवणार. पाईप आणि ह्या बाटलीचा उपयोग काय? ह्या बाटलीचा उपयोग म्हणजे असा, खाली बाटलीला तळाला होल पाडून ठेवायचे. हा खाली बाटलीच्या होल पाडून ठेवायचे. तो रोप्यावर पाणी असल्यामुळे हा त्या रोप्याच्या ह्याच्यावरती मुद्द्यावरती हा तर पाणी पुरं आपण घातलेलं हा त्या ह्याच्यात जातं. म्हणजे ह्याचा बाटल्यात उपयोग जातं. म्हणजे ह्याचा उपयोग उन्हाळ्यात होता या उन्हाळ्यात बाटलीचा. पाण्यासाठी होतो. हे बघा म्हणजे ह्या बाटलीचा उपयोग आहे ना उन्हाळ्यात होता, ज्यावेळी पाऊस कमी होत जाता तर त्यासाठी हे होता. आणि ह्या पाईपाचा उपयोग पाईपाचा उपयोग पण त्याच्या आहे. सेमच त्याच्यासाठी. त्याच्यासाठी same. म्हणजे बघा कलम जास्त मरू नये ह्याच्यासाठी हे उपयोग असता. उपयोग असतो. म्हणजे ह्यो पाईप आहे ना तो पण त्याच्यासाठीच आहे. आणि ह्यो बांधून घ्या. हे बघा बांधलेलो आहे. हा बांधून घेतलेला आहे. हा बघा ह्याच्यानं बांधून घेतलेलं आहे. आता पाईप आहे ना तो कलबाग बांधतात आहे. हे बघा उद्या ते पडू नये म्हणून पाटी आहे. हे बघा या पप्पांनी कसं बांधल्याने बघा. त्या कलमाच्या फाटीला हा पाईप बांधून घ्यायचा. हा एकदम घट्ट बांधायचे, एकदम सैल घट्ट तर सैलच ठेवायचा. हा म्हणजे त्या फांदीक त्रास नाही झालो पाहिजे. त्रास होता कामा नये आणि त्याचे वाढ थांबता कामा नये कलमाची. तर बघितला ह्या अशा प्रकारे कलमा लावायची कधी पण. आणि आता ह्याच्यात आहेत ना पप्पा माती टाकतील. सोपी पद्धत आहे. फक्त काय काय गोष्टी आहेत ना त्याची काळजी घेऊक लागता ही अशी. म्हणजे ह्यो पाईप असू दे, बाटली असू दे, आणि ह्यो मेन म्हणजे तो बाटो. म्हणजे जर समजा एखाद वेळेस कलाम दगावला वगैरे तर ह्या बाट्याचा उपयोग होता तसो. तर आता ही बघा माती टाकतात आहे. ओढायची असते आवड्यान खड्ड्यात. हां ही माती कितपर्यंत टाकायची? आपली वरपर्यंत टाकायची. वरपर्यंत म्हणजे पूल त्या ह्याच्यापर्यंत टाकायची की खड्डा भरेपर्यंत? खड्डा भरेपर्यंत पूर्ण ही करायची माती टाकायची. ऑलमोस्ट आपला आहे ना सगळा काम झालेला आहे. ह्या बघा आता फक्त आणि फक्त माती टाकायची बाकी आहे. आधी जरा इकडे टाकलं ना पप्पा बरा होईल, कारण ती बाटली काही ना त्रास नाही होणार. मग ही बघा बाटली हल्ली पप्पा.
ते काटका उचला पहिली, काटका उचला. ही बघा अशा गोष्टी हे घडतात. का आला? बाटली त्याच्यावर बसली पाहिजे. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाटली त्याच्यावर बसली पाहिजे. ही बघा आता कांद्याच्या रोपावर, कलंबाच्या रोप्यावर आहे ना बाटली अशी बसली पाहिजे. आता पडली होती बघितलं. अशी गोष्टी काय काय वेळेला आपण निष्काळजीपणे काम केल्यामुळे असं होतं. त्यामुळे काळजी घेऊनच आपण काम केलं पाहिजे. काळजी घेऊनच काम केली पाहिजे. आणि मेन म्हणजे हँडग्लोव्ज वगैरे असले तर घाला. पप्पा असे घालत नाहीत. मी नाही हँडग्लोव्ज वगैरे मी वापरत नाही. काम फास्ट करता येत नाही. का हात असो बसलेलो पप्पांचो, त्यामुळे काम पप्पांका फास्ट करता येत नाही. पाऊस पण गेलो आता. हो बघा थोडंसं दिसतं आहे. इकडे पांढरे ढग आहेत, इकडे काले ढग आहेत. ह्या बघा ह्या मस्त कलांब आहे. जरा फक्त केशरचे कलम आणि हा आहे ना केशर कलांब आहे मेन म्हणजे. तर चांगला ता भेटला आम्हाकनी. तुमच्या आशीर्वादान सगळ्यांच्या देवकृपेन जगू दे चांगला. केशरची लागवड आहे ना आम्ही केलेली नव्हती कधी, पण डिमांड असल्या पहिल्यांदाच करता वाय. डिमांड आहे केशरला, जशी पायरिक डिमांड आहे तशी केशरला पण डिमांड आहे. ह्या बघा ह्या सगळा आता झालेला आहे. ह्या बघा ह्या बाटलीचो पण उपयोग सांगितलं आहे, पायपाचो पण उपयोग सांगितलं आहे, आणि ह्या बाट्याचो पण उपयोग सांगितला आहे. आणि मेन म्हणजे पहिला तुम्हाला जा सांगितलं आहे ना कलाम कसा घ्यायचा. हे बघा हे का फाटे कसे आहेत ते बघा. तर असं ह्या फाटे असलेलाच कलाम घ्यायचा. फाटा असलेला असा पप्पा आपण का घेतला म्हणजे 2-4 फाटी हवी असा. 2-4 फाटी, एक फाटी जर सिंगल असली तर हा. अशी उभीच जाते ती. हा. आणि जर फाट्या 1-2-3 कांदाला असले हा. तर ते दुसरीकडे चौशीकडे अशी ती उचलू शकते. जर पसर होऊ शकतो. हा. पसरते ती. पसरता ती. तर त्याच्यासाठी या घेतलेल्या. पण जास्त करून तुम्ही असाच घ्या, म्हणजे उभा वगैरे घ्यायचा नाही. उभा का घ्यायचा नाही? उभा एक अशी लेवलला जाते वर, उंचवर. जास्त दगावण्याची उंच गेल्यावरती वाऱ्याचा मोडण्याचा संभव असते, वाढला वाऱ्याचा. हां, म्हणून जास्त करून अशी घ्यायची. तर माका सांगायचं एवढाच आहे तुम्हाला, वृक्षतोड थांबवा, वृक्ष लागवड करा जास्तीत जास्त, आणि आपली जमीन आहे ना ते परप्रांतीयांका विकू नका जास्त करून. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ ती कशी वाटली ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका. आणि हां, फेसबुकला पण कोण बघत असाल ना तर फॉलो करू विसरू नका. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, आणि काळजी घ्या.